हॅलो. हाय निशांत, झोपला होतास? नाही, जिम्मा फुगड्या खेळत होतो. अनु अगं, अनु 12:30 वाजलेत रात्रीचे. सॉरी यार, काय करू, मला वेळ नाही मिळाला. तिकडे अंबालाला लोक रात्री झोपत नाहीत वाटतं. मी फोन ठेवू का? सारखा कुचकटासारखा काय बोलतोस तू? अगं नाही, मी जरा तुझ्यासारखा वागायचा प्रयत्न करतोय. हा, तुझ्या इतकं चांगलं मला जमत नाहीये, पण ओके बाय. नो, एक मिनिट प्लीज. आय एम सॉरी. अगं, मी गंमत करत होतो. तू इतके दिवस भेटली नाहीस ना, त्याचा वचपा काढत होतो. मी तिथे नसले म्हणून काय झालं? तुझी ती रेश्मा आहे ना, मार गप्पा तिच्याशी, हौस पुरव तुझी. हा, पण काय बाबा, तुला तिच्याशी कुचकटासारखं बोलता येणार नाही ना. तुमचे काय बाबा बिझनेस रिलेशन्स. अन्नू, आता कसं तुला खरं खरं भेटल्यासारखं वाटलं. एनिवे, ते जाऊ दे. अनु, मला तुझी खूप आठवण येते ग. तुला येते? म्हणूनच फोन केला ना मी. आय मिस यू ऑल द टाइम. मी टू. एनिवे, तू परत केव्हा येणार आहेस? हा, मावशी बरी झाल्यावर. अच्छा, म्हणजे मावशीला कधी बरं वाटणार आहे? मी इथे खूप दिवस राहिले की. निशांत, तुला इतक्या गमती सांगायच्यात ना मला, येतानाच्या, इथल्या, मावशीच्या, घरातल्या. पण आता फोनवर नाही सांगणार. नाही, मग तू आता काही सांगू नको, इथे आल्यावरच सांग. आता मला जरा झोपू दे ग, सकाळी लवकर उठायचंय, खूप मीटिंग्स आहेत. झालं सुरू तुझं. खरं म्हणजे ना, तुला अद्दल घडवण्यासाठी आत्ताच बोलले असते तासभर, पण नको. शेवटी बिल मलाच भरायला लागणार आहे फोनचं. आता कसं शाण्यासारखं बोललीस? निशांत, मी नेहमी शाण्यासारखं बोलते आणि वागते सुद्धा. चल, गुड नाईट. एक मिनिट अनु. अगं, एक गोष्ट सांगायचीच राहिली. कुठली? लवकर परत ये. अगं, इथे माझ्याशी बोलायला आणि विशेष करून माझ्याशी भांडायला कोणी नाही ना. एनिवे, गुड नाईट. टेक केअर. हॅलो तात्या, तुमचे समजे कार्यक्रम कॅन्सल करून आज संध्याकाळी इथं हजर व्हा. अहो, का म्हणजे काय, उद्या सकाळी 11 वाजता सीएम साहेबांनी कॅबिनेटची अर्जंट मीटिंग ठेवली. तुम्हाला कळलं नाही? अहो, मग कळवतील. मला कळवलं म्हणून मी तुम्हाला कळवलं. नाही, ते कार्यकर्त्यांची तुम्ही समजूत घाला. अहो, तुम्ही जागेवर राहाल तेव्हा कार्यकर्ते राहतील ना. मग हा, संध्याकाळी थेट बंगल्यावरच या. हो, जेवायलाच. हा, तिथेच बोलू. हॅलो, जोशी मॅडम आले का? नाही आल्या की ताबडतोब माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. त्यांच्याशी बोलून मला लगेच बाहेर जायचं, बरं का? हॅलो, खासदार साहेब आहेत का? थोरात. नमस्कार. नाही, उद्या सकाळी सीएम साहेबांनी कॅबिनेटची अर्जंट मीटिंग ठेवली. नाही बा, कशासाठी ते माहिती नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून फोन केला होता. हा, बर. हॅलो, ते तात्या संध्याकाळी डायरेक्ट बंगल्यावर येणार आहेत. हो, जेवायलाच येणार आहेत. हा, त्याच्या आवडीचा मेनू बनवून ठेवा, बरं का? हा, नाही, ते मी कॅन्सल करतो. हा, बरं, ठेवू? काय झालं? कशाचं? तुम्ही मला फोन करून ताबडतोब या म्हणून सांगितलं ना? हा, ते होय. नाही, बसू की आधी बस. नाही, मी ठीक आहे. काय झालं आधी सांगा मला. काय जोशी मॅडम, आमची तुम्हाला एक विनंती आहे. मला? कसली? नाही म्हणजे काय, उद्या सकाळी नागपूरला मला एका कॉलेजच्या उद्घाटनाला जायचं होतं. अच्छा, संध्याकाळच्याच फ्लाईटने जाणार होतो. पण काय, ते सीएम साहेबांनी कॅबिनेटची अर्जंट मीटिंग ठेवली ना, तेव्हा तुम्ही जाल का उद्घाटनाला माझ्या बदली? नागपूरला मी? अहो, कसला एवढा विचार करताय? संध्याकाळच्या फ्लाईटने जायचं, सकाळी फित कापायची आणि संध्याकाळी लगेच रिटर्न.
नाही पण इतक्या कमी वेळात तिकीट वगैरे सगळं कसं काय? त्याची काळजी करू नका. अहो माझ्या नावाचं तिकीट आहे ना ते तुमच्या नावावर करून टाकतो, मग तर झालं. आणि संध्याकाळच्या फ्लाईटचं लगेच रिटर्नचं तिकीट करून टाकतो. म्हणजे जायला काही हरकत नाही. गुड 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 गुड. अहो मग आता गेल्यासारखं आणखी 2-4 दिवस राहा की तिथं. नाही नाही काय हॉटेल नावावर बुक केलेलं आहे. आता फक्त येण्याचं जे रिटर्न तिकीट आहे ना ती ओपन ठेवायला सांगतो. नाही 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 तुम्ही जात आता काय काळजी करू नका. ठीक आहे, येऊ मी. हा एक मिनिट. हॅलो, ते आजचं माझ्या नावाचं तिकीट आहे ना नागपूरचं ते बदलून जोशी मॅडमच्या नावावर करायचं बरं का. हा आणि मी सांगतो ते ऐका आधी पहिलं. ते येण्याचं तिकीट आहे ना रिटर्न रिटर्न ती ओपन ठेवायला सांगायचं. हा आणि ते तिकीट आणि हॉटेलचं बुकिंग झालं की जोशी मॅडमना कळवायचं. हा आणि हो ते नागपूरला कळून टाका की माझ्याऐवजी उद्घाटनाला जोशी मॅडम येणार आहेत म्हणून. हा बर येऊ मी. या पण एक विनंती आहे तुम्हाला. खरं की. म्हणजे ह्याच्या पुढे जेव्हा असं काही तातडीचं काम असेल तेव्हा मला जरा फोन करून हिंट द्या. नाही आता तुम्हाला भेटायला येताना मनात खूप गोंधळ चालू होता. प्रचंड टेन्शन होतं की काय झालं असेल आणि तुम्ही मला बोलावलं. हो ती कळलं मला. Please. बरं या. थँक्यू सर. हॅलो. हॅलो आजी. हां बोल, कसा झाला इंटरव्ह्यू? मस्त. मला अगदी खात्री आहे, 100 नाही 200% खात्री आहे की मला नोकरी मिळणार. काय ग, काय काय विचारलं इंटरव्ह्यूला? बरंच काही. पण आजी मला ॲक्च्युअल उत्तर द्यायची वेळच नाही आली, कारण मी केलेलं काम हेच माझं उत्तर होतं. या 4-5 वर्षात गोळा केलेले इंटरव्ह्यूज, बातम्या, मुलाखती ह्या सगळ्याची कात्रणं मी त्यांच्यासमोर धडाधड ठेवत केले. बात खतम. बात खतम काय? अगं अशी कात्रणं बाकीच्याने पण आणली असतील ना. हं हे बघ, आणि तुला नोकरी मिळेल हे कशावरून तू सांगतेस? इतक्यात कोणाला काही सांगू नकोस बाई. का नाही? मला जे निश्चितपणे वाटतं तेच मी सांगते. अगं पण कशावरून? आजी, समोरच्या माणसाला कमीत कमी वेळात चोखणं, पारखणं, समजून घेणं हा आमच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. इंटरव्ह्यू घ्यायला 4घे होते आजी, आणि त्यातला एक म्हणाला की आम्ही कळवू तुम्हाला. पण त्याच्याबरोबर बसणारे 3घे, त्यांच्या चेहऱ्यावरून मला कळलं की घाबरू नका, आम्ही कळवू तुम्हाला, निश्चित कळवू. कळवतील ग, खरंच कळवतील. तुला नोकरी मिळाली हे निश्चित कळवतील. हे बघ, पण आईला कळव हं मात्र. हो हो कळवते. एक मिनिट, अगं ती कमिटीच्या ऑफिसमध्ये आहे, तिथला नंबर माहिती आहे ना तुला? हो हो आहे आहे आहे. मग लगेच आत्ता कळव तिला. कळवते. चल बाय. बाय. हॅलो. हॅलो आई. हां बोल ग. कसं काय झालं इंटरव्ह्यू? मस्त. जॉब मिळणार मला. लेटर दिले की काय? नाही पण देतील. आय एम कॉन्फिडंट. काय काय विचारलं? नेहमीचंच. पण माझी फाईल बघून खूप इम्प्रेस झाले, आणि मला वाटतं 8 दिवसात मला लेटर मिळेल. मग तुझं ॲडव्हान्समध्येच अभिनंदन करू की राखून ठेव, लेटर मिळाल्यावर कर. बरं बरं. हां बरं झालं आकांक्षा तू फोन केलास ते. अगं मला संध्याकाळी अचानक नागपूरला जावं लागतंय. अचानक असं? हो अगं ॲक्च्युली थोरात साहेबच जाणार होते, पण त्यांना काहीतरी अर्जंट मीटिंग आली आहे, त्यामुळे एका कॉलेजचं उद्घाटन करण्यासाठी मलाच जावं लागणार आहे. आणि वर म्हणाले की हवं तर तुम्ही 2-3 दिवस राहा नागपूरला. पण माझं तर काही नक्की ठरत नाही, काही कळत नाही मला. नाही नाही नाही, तू राहा तिकडे. तुला पण सुट्टीची खरंच गरज आहे. बरं ठीक आहे. मग माझी बॅग भरून ठेवशील? मला वाटतं संध्याकाळी काहीतरी 7-7:30चं फ्लाईट असावं. ओके बॉस. किती दिवसांची बॅग भरू? आता तूच म्हणालीस ना की मला सुट्टीची गरज आहे म्हणून. भर 2-3 दिवसाची. आणि हो मला उद्घाटनाला जायचंय हेही लक्षात ठेव, आणि चांगली साडी भर. येस मॅम. बर ठेवू फोन. बाय. चल. हॅलो सुधा जोशी बोलते. नमस्कार मॅडम, थोरात साहेबांची पीए बोलते. हां बोला. मॅडम 7:30च्या फ्लाईटचं बुकिंग कन्फर्म झालंय. बरं तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिटर्न ओपन ठेवलंय. ठीक आहे.
चंद्रमोहनमध्ये बुकिंग करून ठेवलंय. एअरपोर्टवर घ्यायला गाडी येईलच. ती तुम्हाला हॉटेलवर सोडेल. तिथे उद्या सकाळी 8:30 वाजता प्रकाश घाडगे तुम्हाला न्यायला येईल. गुड, थँक्यू. ठेवू मॅडम? एक मिनिट. आणि थोरात साहेबांना सांगा की उद्घाटन झाल्यावर मी त्यांना फोन करून कळवेन. ओके. थँक्यू. हॅलो 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 हॅलो, नागपूर का? हॅलो हॅलो, तिकडे श्रीरंग येरावर. श्रीरंग? अरे नाही, अगदी बारीक आवाज ऐकू येतोय. हॅलो, मी सुधा बोलतेय. हॅलो, मुंबईहून सुधा बोलतेय. हॅलो, हां 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 हां, तुला ऐकायला येतंय ना? अरे मी आत्ता संध्याकाळची फ्लाईट पकडून नागपूरला येते. नाही, उद्या सकाळी हॅलो, हां, उद्या सकाळी तिकडे एका कॉलेजच्या उद्घाटनासाठी मी येते. हो, नाही मला वाटतं साधारण 10:30 पर्यंत आटपेल. अरे हो, मागच्या वेळेला तुझ्याकडे यायला जमलं नाही म्हणूनच यावेळी अगोदर फोन करून सांगते तुला. हो, कदाचित 2-3 दिवस राहीन म्हणते. हो, हां, बघ जमलं तर ये. अरे नको, मुद्दामून वेळ काढून येऊ नको, तुझी कामं महत्वाची आहेत बाबा. बरं. हॅलो, चंद्रमोहन हॉटेलमध्ये उतरणार आहे. चंद्रमोहन. हां, नाही मला वाटतं कार्यक्रमानंतर कदाचित जेवणाचाही प्रोग्राम असेल. हां, नाही ठीक आहे, तुला वेळ असेल तर मग मी तसं ठरवेन. 11 वाजता गाडी पाठवतोयस? बरं बरं बरं, ठीक आहे. नाही नाही, मग मी तिकडे कशाला जाऊ जेवायला, तुझ्या घरीच येईन मी. हो, बरं, भेटूया मग. हो, रात्री पोचल्यावर फोन करते मी तुला. ओके, बाय. हॅलो, मी प्रिन्सिपल सुधा जोशी बोलते. नेमकर सर आहेत का तिकडे? सुनंदा? कोणीच नाही. बरं, हे बघा मी खूप घाईत आहे, तुम्ही त्यांना निरोप द्या. हो, दोघांपैकी कोणीही आलं तरी निरोप द्या की मला अचानक संध्याकाळच्या फ्लाईटने नागपूरला जावं लागतंय. हो, ओके, थँक्यू. सुरेश, या मॅडम, तुमचे पाय आमच्या घरायला लागले, आम्हाला लई आनंद झाला. चल ये. एक मिनिट. आणतील त्या, आणतील. चल. चल. आबा, आबा या सुधा जोशी माझ्या बरोबर कॉलेजला होत्या.
बरं बरं. नमस्कार करते. आयुष्मान भव. नागपुराले कसं काय? विधानसभेच्या अधिवेशनाला आल्या होत्या तेव्हा जमलं नाही. आता कॉलेजच्या उद्घाटनाला आल्यात. बरं बरं. म्हणजे मंत्री गिंत्री असन. नाही नाही, मी सरकारच्या शिक्षण समितीवर आहे. चेअरमन आहेत बरं का. घर आपलं समजून राहायचो बरं. आबा आम्ही बसा बसा. आम्हाला बाहेर जायचं. बरं. हा? जेवायला येणार ना? हो. गाडी काढ रे. बसावजी. हो. एक मिनिट. दादा, ही आमची कॉलेजातली मैत्रीण असन बरं का. दादा कारभारी आहे तिथले. अच्छा. दादा जरा चहाच बघा. सांगितलं येईल इतक्यात. बसावजी. तू काय माझ्याशी असा वराडी भाषेतच बोलणार आहेस का? सॉरी, आय डेंट थिंक ऑफ इट. घे चहा. थँक्यू. काय ग, खूप गोड आहे ना? गोड? चक्क बासुंदी आहे. ताई, इथली माणसं असाच गोड चहा पितात. ताई, हा चहा घेऊन जा दुसरा धाडा. अरे राहू दे ना आता. नाही नाही, आणतील दुसरा. तुला टी बॅगचा चहा हवाय का? अरे नको प्लीज. आणतील दुसरा. तू मला अशी एकदम VIP ट्रीटमेंट द्यायची गरज नाहीये. व्हॉट यू मीन? अगं, आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची अशीच बर्दास्त असते आणि त्यात तू खरोखरच VIP आहेस. श्रीरंग, पण हे असं दोन दोनदा चहा करायला सांगायचं म्हणजे? अगं, त्यात काय झालं? त्यांचं कामच आहे ते. आणतील. काय रे, तू इथे कायमी अशाच वेशात असतोस? का, चांगला दिसत नाही? नाही नाही, उलट खूप छान दिसतोस. नाही, म्हणून नाही मी घातलेला. आजच घातलाय, नेहमी नाही घालत. मग आज काही विशेष? आमच्या गावच्या देवळाचा जीर्णोद्धार करतायत. आजच कामाला सुरुवात झाली. पहिली कुदळ माझ्या हस्ते मारवली. म्हणून ही सगळी तयारी. त्यात तू घे. थँक्यू. काय रे, तुमच्याकडे प्रत्येक वेळी वेगवेगळा माणूस चहा घेऊन येतो? अरे हसतोस काय? अगं, मगाशी तुला चहा आवडला नाही म्हणून ताई पुन्हा आल्या नाहीत. तुला पुन्हा कसं तोंड दाखवायचं? काही खाणार आहेस का तू? हा? नाश्ता? नाही नको. अगं, तुला हवं तसं आणि हवं तितकं येईल. नको रे, इच्छा नाहीये. असं म्हणू नकोस. तू काहीतरी खाऊन घे, मग आपण शेतावर चक्कर मारून येऊ. मी नाश्ता करून ठेवायला सांगतो, थोडं खा. खरंच नको रे. हे बघ, नाहीतर आबांकडे तक्रार जाईल. आबांकडे? हो. का म्हणून? पाहुणं बाईसाहेब काही खातच नाही. आमच्या इथला आवडत नाही त्याईले. बरं बरं बाबा, 2 घास तरी खाऊन घे, मग तर झालं. ठीक आहे. जगन, बाईसाहेबांले वरची खोली दाखवून द्या. वर गेस्ट रूम आहे. रिलॅक्स. मी आलोच.